या आहेत कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी। त्यांच्या मागून पळत आल्या त्या आहेत कल्याण डोंबिवलीच्या महापौर हर्षाली चौधरी थविल। दोघींमध्ये महानगरपालिकेच्या इमारतीत काय घडलं पहा। मी महापौर मॅडमला भेटायला आले असताना इथे मी जेव्हा महापौर मॅडमला भेटायला गेले तर महापौर मॅडमकडे गेले 1.5 ते पावणे 2 तास आयुक्त महोदय आणि पूर्ण शासकीय टीम बसली आहे। कायम जेव्हा मी काँग्रेसची गटनेता म्हणून आयुक्त महोदय यांना भेटायला जाते त्यावेळेस कायम आयुक्त महोदयांचं बीसी सुरू असतो, पण आज आयुक्त महोदय गेले 1.5 ते पावणे 2 तास आत बसले आणि ठीक आहे, मी इथे आल्यानंतर मी असं त्यांना सांगितलं की मला मॅडमला भेटायचंय। तर आतमधून मला निरोप आला की आम्ही खूप महत्त्वाची बैठक सुरू आहे, ते संपण्यास अर्धा तास लागणार आहे। सिद्धार्थ जाधव अभिनेता ज्या वेळेस इथे येतो त्याचा काय रोल आहे महानगरपालिकेशी की त्याच्यासाठी एकदम महत्त्वाची जी बैठक सुरू आहे ती संपते आणि लगेच त्याला एंट्री दिली जाते। म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी विरोधी पक्षातले आहोत म्हणून आम्हाला काही महत्त्व नाही का? आम्ही कायम बाहेर वाट बघत बसायची का? कधी आयुक्तांची तर कधी महापौर मॅडमची। अजिबात हे जे घडलंय हे अजिबात चुकीचं घडलेलं आहे। मी गेले इथे 15 मिनिटं बसली आहे। सिद्धार्थ जाधवचा काय रोल आहे आपल्या महानगरपालिकेची? माझं मत आहे आयुक्त महोदय कधीच वेळ देत नाही, नेहमी आम्हाला सांगतात बीसी सुरू आहे, बीसी सुरू आहे। आम्ही पत्र देण्यास सुद्धा बाहेर थांबून जातो, हे चालणार नाही अजिबात। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयात महापौर दालनाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। काँग्रेसच्या गटनेत्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी महापौरांची भेट घेण्यासाठी तब्बल 2 तास वाट पाहिली, मात्र भेट न मिळाल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला। याचवेळी अभिनेते सिद्धार्थ जाधव थेट महापौर आणि आयुक्ताच्या बैठकीत सहभागी झाल्याने या वादाला अधिक तोंड फुटलं। केडीएमसीच्या मुख्यालयात आपल्या प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांना महापौरांची भेट घ्यायची होती, मात्र भेटीची संधी न मिळाल्याने त्यांनी अशा पद्धतीने नाराजी व्यक्त केली। आज मी महापौर मॅडम यांना भेटायला गेले असतात महापौर मॅडमनी सांगितलं मला की म्हणजे आतून माणूस गेला आणि बाहेर येऊन सांगितलं की खूप महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि ती बैठक किमान अर्धा तास चालणार आहे। मी मान्य केलं, ठीक आहे, महत्त्वाची बैठक असेल, आयुक्त महोदय प्रशासन शासन दोन्ही एकत्र बसलं आहे। तर मी बसली बाहेर बसली असताना बरोबर 5 ते 6 मिनिटांनी मला निरोप आल्यानंतर अभिनेते सिद्धार्थ जाधव तिथे पोचले। सिद्धार्थ जाधव येताच ती बैठक त्यांची संपली, लगेच त्यांना आत घेण्यात आला आणि त्यांच्या बैठकीस दुसराच रूपांतर देण्यात आला। म्हणजे आम्ही विरोधी पक्षातले लोकप्रतिनिधी, आम्हाला काय व्हॅल्यू नाही का? आम्ही अर्धा तास बाहेर बसायचं का? त्याचप्रमाणे सतत गेले 4 वेळा मी आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला, कायम आयुक्त व्हीसी सुरू आहे, व्हीसी सुरू आहे, व्हीसी सुरू आहे हा निरोप आम्हाला दिला जातो। म्हणजे आमच्यासाठी व्हीसी आणि मॅडमकडे महापौर मॅडम सत्ताधारी पक्षाचे आहेत म्हणून त्यांच्याकडे 1.5-2 तास आपण बसता। ठीक आहे, आपण बसा, आपण काहीतरी शहराचे प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करत असाल, पण जे दुजाभाव तुम्ही केला गेला सिद्धार्थ जाधव आल्यानंतर तुमची बैठक संपते आणि आम्ही बाहेर वेट करायचा, हे पुन्हा चालणार नाही। जो वेळ आयुक्त महोदय सत्ताधारी पक्षाला देतात तो वेळ त्यांना आम्हालाही द्यावा लागणार। लोकप्रतिनिधींना वेळ दिला जात नाही आणि कलाकारांना थेट प्रवेश कसा दिला जातो असा सवाल करत त्यांनी महापौर कार्यालयाच्या कारभारावर टीका केली। जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना प्राधान्य मिळायला हवं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। या घटनेमुळे केडीएमसीच्या मुख्यालयात काही काळ तणावाचं वातावरण होतं, मात्र एका नगरसेविकेने अशा पद्धतीने थेट व्हिडिओज बनवल्याने आणि महापौरांनाही थेट धावत यावं लागल्याने या घटनेची मात्र चांगलीच चर्चाही होते। या घटनेविषयी आणि नगरसेविका महापौरमध्ये जे घडलं त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो सबस्क्राईब करा।